सुहासिनी नावाची एक साधी आणि शांत स्वभावाची महिला तिच्या पती आणि 2 मुलांसह आनंदाने राहत होती. काही दिवसांपासून तिच्या पोटात त्रास होत होता. घरच्यांनी तिला शहरातील एका मोठ्या आणि नामांकित रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून एका छोट्या शस्त्रक्रियेची म्हणजे ऑपरेशनची गरज असल्याचे सांगितलं. रुग्णालयात मोठे आणि डॉक्टर अनुभवी असल्याने कुटुंबियांनी जास्त विचार केला नाही. शस्त्रक्रियेच्या दिवशी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगत कुटुंबाला दिलासा दिला होता. 2 दिवसानंतर सुहासिनीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी परतली. परंतु घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सुहासिनीच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. पत्नीने सुद्धा विचार केला की आत्ताच आपली शस्त्रक्रिया झालेली आहे तरीसुद्धा आपल्या पोटात का दुखत आहे असं पत्नीने विचार केला आणि असह्य वेदना तिला होऊ लागल्या होत्या. पण हळूहळू तिचे पोट सुजू लागले आणि तापही चढला. तिच्या पतीने डॉक्टरांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करत हे सामान्य आहे असे सांगून केवळ वेदनाशकच्या गोळ्या असतात म्हणजेच पेन किलर्स त्या दिल्या. दिवसेंदिवस सुहासिनीची प्रकृती खालवत गेली. तब्येत 15 दिवस ते वेदनेने तळमळत राहिली. तिला जेवण जात नव्हते आणि कधीकधी ती बेशुद्ध पडू लागली होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तिला तातडीने दुसऱ्या एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी त्वरित स्कॅनिंग केले आणि एक्सरे सुद्धा केले. तिच्या रिपोर्ट्समध्ये जे काही डॉक्टरांना दिसलं ते पाहून मोठा धक्काच बसला. पाहताच डॉक्टरांना मोठा धक्का बसला. पहिल्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे सगळं झालं होतं असं मग पुढे समोर आलं. सुहासिनीच्या पोटात एक मोठा सर्जिकल कापसाचा गोळा तसाच राहिला होता. इतके दिवस तो पोटात राहिल्यामुळे आतल्या आत सडला होता आणि त्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरात भीषण संसर्ग जे काही आहे इन्फेक्शन पसरलं होतं. डॉक्टरांनी तातडीने दुसरी शस्त्रक्रिया करून तो कापसाचा गोळा बाहेर काढला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. संसर्गामुळे तिचे मुख्य अवयव निकामी झाले आणि ICUमध्ये 3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यामुळे सुहासिनीचा मृत्यू झाला. या दुःखात कुटुंब सावरत नाही. तोच अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी स्मशानभूमीत राग गोळा करताना सुहासिनीच्या पतीच्या हाती एक कठीण चमकणारी वस्तू लागली. ती वस्तू म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या धातूच्या उपकरणाचा एक भाग होता. म्हणजेच की जे काही सर्जिकल ब्लेड आहेत ते सुद्धा राहिलं होतं. पहिल्या रुग्णालयाचा निष्काळजीपणा पूर्णपणे उघड झाला. पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी पतीने पहिल्या रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि तपासात समोर आलं की ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलेल्या साहित्याची योग्य मोजदाद न करताच घाईघाईत सुहासिनीचे पोट शिवण्यात आले होते. 2 वर्ष कोर्टात कायदेशीर लढाई लढल्यानंतर अखेर दोषी डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आणि रुग्णालयाला मोठा दंड ठोठावण्यात आला. डॉक्टरांच्या एका चुकीमुळे दोषींना शिक्षा तर झालीच, पण सुहासिनीच्या मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र कायमचे हरवलेलं आहे. अशा प्रकारे भारतात किती निष्काळजीपणा जे काही डॉक्टर आहेत ते करत आहेत. आता तुम्हाला समजलं असेल. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.